धन्यवाद डॉक्टर शिवंबर चौधरी साहेब. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या तर्फे अभिव्यक्तीच्या या चौथ्या पर्वामध्ये तुम्ही जर भारतीय राज्यघटनेच्या संदर्भामध्ये तुमचं जे विवेचन होतं अतिशय समृद्ध असं विवेचन होतं. भारतीय राज्यघटना हे एक निर्दोष असं पुस्तक आहे असं मला वाटतं. सर्व धर्मांना एकत्र न्याय देणं त्यातच राज्यघटनेचं सौंदर्य दडलेलं आहे. केशवसुतांनी 19व्या शतकाच्या शेवटी लिहून ठेवलं आहे की ब्राह्मण नाही, हिंदू नाही, नाही मी एका पंथाचा, देय पतित तेच पतित, जे आखडले प्रदेश साफल्याचा. हा साफल्याचा प्रदेश कोणासाठीही आखडलेला नाही. आणि मला वाटतं धर्म, प्रांत, भाषा यांनी विभागलेला या राष्ट्राला सार्वभौम ठेवणं हे अतिशय सुंदर काम या राज्यघटनेने आपल्याला साठी करून ठेवलं आहे. तुम्ही बंधुतेबद्दल बोललात. बंधुता पाळायची असेल तर बंधुत्व मान्यच करावं लागेल, यात काही मला वाटतं अडचण असायला नको. जगात अनेक शासन व्यवस्था अनेक काळापासून आहे. वेद, ऋग्वेद, अर्थवेदापासून त्या चालू आहेत आणि आपण त्याच रस्त्यावर आहेत. पण तुम्ही जे म्हणाले की रस्त्यावर घटनेचं राज्य असावं, धर्माचं नव्हे. मला वाटतं की आजच्या तरुणांना हे भावलेलं असावं. आजचा हा जे प्रयोजन होतं ही तरुणांना राज्यघटना कळावी, जे प्रोफेशनल आहेत त्यांना पण राज्यघटना कळावी आणि आपल्या राष्ट्रगीताचा, राष्ट्रध्वजाचा अभिमान त्यांच्यामध्ये सदैव ठेवत राहावा, हा उद्देश होता. जेव्हा आपण वी द पीपल ऑफ इंडिया म्हणतो तेव्हा आपणच त्या युनियन ऑफ इंडियाचे प्रतिनिधित्व करतो हे असं प्रत्येकाला वाटायला पाहिजे. मला वाटतं की ते सर्व तुमच्या मार्गदर्शनातून साध्य झालं आणि यातून उद्याचा तरुण, कारण आपण इंडिया इज अ यंग कंट्री म्हणतो, 2044 पर्यंत यंग कंट्री म्हणून आपल्याकडे बघितलं जातंय. तर या यंग इंडियाच्या हातामध्ये हे जर त्यांना जर आपला सार्वभौम राज्यघटनेबद्दल सर्व कळलं तर मला वाटतं ते प्रगट होऊ शकतील. आणि अभिव्यक्ती आमचं जे माध्यम आहे त्याच्यामध्ये अभिव्यक्त होणे, लोकांपर्यंत पोहोचणे आणि सगळ्या विचारधारांना एकत्र करणे हाच आमचा उद्देश आहे. जननी जन्मभूमीस्य स्वर्गादपि गरीयसी असं म्हणतात. मदर अँड मदरलँड आर सुपिरियर दॅन हेवन. मला वाटतं की तिला अधिक सुंदर करण्याचं काम पुढचे प्रोफेशनल्स, तुमच्यासारखे विचारवंत आणि उद्याचा तरुण करेल, यामध्ये मला तरी काही शंका वाटत नाही. पुढचा जो कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तो शेती विषयक आहे. शेतीचं नवीन तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था यावर डॉक्टर सी.डी. माई यांनी एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ, ॲग्री शास्त्रज्ञ आहेत, त्यांना आम्ही प्राचारण करतोय. पूर्वी म्हणायचे की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. कालांतराने मग उत्तम व्यापार, मध्यम नोकरी आणि कनिष्ठ शेती झाली. आणि आपण आता बघतो की मागच्या 4 दशकापासून शेतकऱ्यांचं उत्पन्न जैसे थे आहे आणि एकीकडे 7वा आयोग येतो आहे, वेतन आयोग येतो आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न काही वाढत नाहीये. दुसरीकडे आपण बघतो की 6% फक्त शेतकऱ्यांना मिनिमम सपोर्ट प्राइस मिळते आणि 94% शेतकऱ्यांना मार्केटवर डिपेंड राहावं लागतं. शेतकऱ्याचं एक स्टॅटिस्टिक मागे 4 वर्षापूर्वी आलेलं, त्याच्यामध्ये असं होतं की वार्षिक उत्पन्न 20,000 आहे आणि 1,700 रुपये पर महिन्याचं उत्पन्न संपूर्ण परिवार पाळायचं आहे. आणि एकीकडे आपण डबलिंग फार्मर्स इन्कम म्हणतो 2022 पर्यंत होणार. मग कसं होणार हा मोठा यक्ष प्रश्न आहे. तर मला वाटतं की सगळे आपण ऍज अ सामाजिक चळवळ म्हणा किंवा सामाजिक आंदोलन म्हणा किंवा गोविंदराव वंजारी साहेबांचा एक जो दृष्टिकोन होता त्याला धरून शेती हा विषय धरून याच्यामध्ये काय करता येऊ शकतं, काय नवीन तंत्रज्ञान आणता येऊ शकतं, आपणच आपल्या वाट्या कशा शोधू शकतो, डायव्हर्सिफिकेशन कसं करता येईल, नवीन नवीन तंत्रज्ञान कसं करता येईल, वेगळ्या पद्धतीने बांबू लागवड असेल, टर्मरिकची शेती असेल, जिंजरची शेती असेल, सेरिकल्चर असेल, मशरूम कल्चर असेल, बी किपिंग असेल, असं काहीतरी करता येईल का. म्हणजे आज आपण म्हणतो की बळी राजा, पण राजा तो त्याचा बळी दिला जातो. मला वाटतं की त्याने राजासारखं राहायला पाहिजे, तर त्यासाठी त्याला उन्नत भारत
करण्याकरता जर आपल्याला शेतकऱ्याला सबळ करावं लागेल, कारण 65% ऑफ इंडिया स्टेज इन विलेजेस आणि फार्मर हा त्याचा बॅकबोन आहे असं मला वाटतं. म्हणून आम्ही सीडी माई सरांना बोलावलं आहे. ते ऍग्रीकल्चर फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि साऊथ एशिया बायो टेक्नॉलॉजी सेंटरचे ते अध्यक्ष आहेत. मला वाटतं की हा विषय अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्या विदर्भामध्ये पेनिट्रेट होईल. आज जे मार्गदर्शन आमच्या संपूर्ण लोकांना मिळालं त्याबद्दल आम्ही डॉक्टर विश्वंभर चौधरी तुमचं आभार मानतो.